रुपा चाल लवकर लवकर, झोप लागून राहिली याले, तोंड फाडून राहिला ह्या. म्हणत असं मले जागवते 10-10 वाजेपर्यंत. हो हो राणीचे बाबा, आज झोपच नाही झाली त्याची बरोबर. सकाळी म्हटलं थोडासा झोपला तो, 10 वाजता झोपून दिला तर 12 वाजेपर्यंत, आणि त्याच्या बाद तर झोपायलाच नाही भेटलं. लेकरं कुठं झोपू देते? हा, नेहाताईचे लेकरं नाव नाही झोपू देत ना. आणि मग 5 वाजता इकडेच आली मी, इकडे आली तर इकडे आले मग लेकरं राणी हे ते. आज चिडचिड करन तो झोपाले. काय माहित मग आज आपल्याला झोपू देते का नाही झोपू देत, जागरण करायला लावते तर. हो, झोप नाही जात त्याची तर डोळे दुखते मग त्याचे, मग चिडचिड करते तो आणि झोपू नाही देत. डोळे दुखते तर कायची झोप लागन मग त्याला. तर चाल मग आता घरी चाल, मस्त पाळणा वाळणा टाकून दे आणि दे त्याला झुला आणि झोपून दे. काय काम आहे, कोणते काम आहे ते मग करत बसजो, पहिले याले झोपून दे आता तू. हो हो चला, मी बी आता काम नाही करत, मी आता आरामच करतो. काम उद्या करन आता. चाल बाई राणी. हो आई चाल. अम्मा बाई पा हो राणीचे बाबा, पा म्हटलं कारनामा आईचा आणि तुमच्या बहिणीचा कारनामा पाहून घ्या. दरवाजा खुलाचा खुलाच आहे. हा, आता कुत्रे घरात गेले का काय झाले? हा, भाजी पोळी घेऊन गेले असन दवडीतून. हा, असा आहे ना यायचा कारनामा. सगळ्यात लेट हेच आले ना. हा, दरवाजा खुलं उघडच उघडच. हा, ठेवलं ते ना खुलं. नाव नाही समजत आईले का दरवाजा लावून द्या, कुलूप गिलूप लावून येऊन नाही जाती काय आई? हा, आईले तर माहित आहे कुलूप लावा लागते म्हणून. हा, कुलूप कुठं ठेवतो, किल्ली कुठं ठेवतो सगळंच माहित आहे ना. तरी असे कामं करते आई बोलण्यालायक. पान एक पाटी खुलीच आहे. हा, दरवाजा बरोबर लावलाच नाही त्यानं, फक्त दरवाजा असा डिकून ठेवून दिला. हा, म्हणत असं लावा लेकर तुमच्या मतानं आम्ही चाललो येजा दरवाजा लावून, आणि निघून गेला असं या दोघे जणी पुढं पुढं, आणि लेकर आले असन मग दरवाजा लावून. असं नाही सांगत का कुलूप नाही लावलं, कुलूप लावा लागते का नाही लावत, विचारून तर घ्यायला पाहिजे एक वेळा. हा, आता सगळे जण आपण तिकडे जेवण करायला गेलतो तर घर उघडं ठेवावं लागते का? हा, उघडं सोडून जावं लागते काय घर? एवढं मोठं वय झालं तुमच्या आईचं तरी समजत नाही, ना अक्कल नाही आली. हा, मग मी बोलन तर मग म्हणून बोलते. म्हणणं तर हीच बरी आहे, म्हणणं ताईला सुती येते. मी बोलत नाही का नाही म्हणून. चाल बाई राणी, चाल आता घरात जाऊन पाहू काय काय करून ठेवलं आता घरात. तर कुत्रेनं घुसलेच असन ना कुत्रे. हा, आता दरवाजा खुला आहे, कोणी आहे नाही. हा, 5-6 वाजतापासून घर खुलंच खुलं, तर कोणी ना कोणी तर गेलंच असन घरात. मांजरी कुत्रे हा गेलेच असन घरात. मी म्हणून घरात फेकफाक करून ठेवन तर खरंच फेकफाकच करून ठेवते. नाव कपडे उचलून नाही ठेवत. पहिले घरात तर पाहून घे तू. हा, घर चेक करून घे, कुत्रे घुसले का नाही घुसले. हा, कुत्रे मांजरी आले का नाही आले, वरवरच बोलतं. घर खुलं होतं तर काय जाणार नाही का? हा, आता रात्रीचे 10 वाजून राहिले, गेलेच असन ना. हा, घेऊन गेले असन भाकरी गिकरी काय काय होतं घरात. तर राणीचे बाबा लवकर या तुम्ही, लवकर या इकडे पा भांडे. लवकर या तुम्ही इकडच्या खोलीत, लवकर या. काय झालं रुपा, काय झालं एवढ्यानं ओरडून राहिली, काय झालं? अहो पहा ना तुम्ही, आपले भांडे होई नाहीये. हा, माई गाठी नाही दिसून राहिली नाही याच्यात, मोठीवाली गाठी. कोणीतरी नेलं बाई आपल्या घरातलं काढून, कोणीतरी नेलं. राणीचे बाबा मोठी गाठी नाहीये, मला माय मंगळसूत्र पाहिजे. मला माय मंगळसूत्र पाहिजे, मंगळसूत्र नाही आहे याच्यात. कोण काढलं माहित नाही आता. काय बोलतं, चांगल्यानं पाय न. हा, चांगल्यानं पाय, हुसक बॅगा हुसक, चांगल्यानं पाय, चेक करते पर्स. चेक केली ना मी पर्स, 2-2 वेळा चेक केली दोन्ही पर्स, पण आहेच नाही ना त्याच्यात, आहेच नाही. काढली माई गाठी, कोण होय तर काढली. कोण येईन आपल्या घरात, कोण काढन? आणि इथं कायले आणून ठेवली आहे दोन्ही पर्स? हा, इथं ठेवा लागते काय सामान सुमान बरोबर सांभाळून नाही ठेवता येत? हा, सोन्याचे भांडे. नाव तुझ्या लक्ष नाही राहत ना, भांडे व जपून ठेवा, बरोबर कपाटात कुलूप लावून ठेवा. हा, नाव समजत नाही तुले, कुठेही ठेवून देतं. हा, लटकून ठेवून दिलं असं एखाद्या खिड्याले. हा, असं नाही का बरोबर ठेवून द्यावं कपाटात म्हणून. कपाटात म्हणजे कपाटातच तर ठेवले होते सगळे भांडे. पर्सच्या अंदर पर्स ठेवली होती मी लपून. कोण काढलं काय माहित, पण चाबी कुठे सापडली मग त्याले? पाय न चांगल्याने चेक कर. नाही आहे ना राणीचे बाबा, मी काय मजा करून काय? कानातले आहे, बांगड्या आहे, बाकीचे सामान सुमान सगळंच आहे. लहान मंगळसूत्रही आहे, फक्त माई मोठी गाठीच गायब झाली. मला आणून द्या आता माई गाठी. एक तर सोनं महाग झालं, सोनं घेणं नाही होत, आणि माई गाठी चालली गेली. कोणा नेली तर कोणाने कमी पडली, कोणाचं लक्ष असन ना माझ्या गाठीवर. नेहमी म्हणत राहिले तुझी गाठी मस्त आहे, तुझी गाठी मस्त आहे, कोणी म्हणत राहिले मला गावातले लोक. काय माहित कोण काढली तर. कोण काढन रुपा, कोण चोरी करन? पाय न चांगल्यानं चेक कर.
असन ना इथंच कुठं असन पाय बरं. आता जास्त टाइम इथं नाही झाला, 10 तर वाजले आणि 10 वाजता कोण चोरी करणार आहे घरात येऊन? चोरी करायला काय टाइम लागते काय चोरायले? कोणी येते न चोरी करून चालले जाते. लक्ष राहिलं म्हणजे बरोबर. खाली घर दिसलं असेल 5-6 वाजतापासून आणि घर उघडं घराले कुलूप नाही ना काही नाही. सटकन घुसाले हुसक वासक करायला काय टाइम लागते काय चोरट्याले? कोणता चोट्टा होय का चोट्टी होय तर बाई एवढी महागाची गाठी पचणार नाही कोणी घेतली अजून तर. मला गाठी पाहिजे, मला गाठी आणून द्या तुम्ही. तुमच्या बहिणी जान तुमची आई जानच गेली माझी गाठी चोरी. कुलूप नाही लावता आलं त्याले. आता भरपाई करून मागते त्या दोघी जणीले. ना अक्कल नाही आहे. कुलूप लावायला काय झालं त्याले? तर सांगायला तर पाहिजे ना मग कुलूप लावून घे जाबा म्हणून तिकडे आणतं. तू नाही नसन सांगितलं आणि त्यावेळेला तर नाव समजतच नाही. त्याच्याजवळ डोकं आहे का नाही आहे तर डोक्याचा वापरच नाही करत. त्यानं नाही लावून आले कुलूप, पण तू तर विचारते कुलूप लावलं का नाही लावलं का तसेच आले बा. तुझ्या बी विचारायचं काम होतं ना. चूक झाली माही नाही विचारलं मी तर माही चूक झाली. आता मला काय माहित घ्या कुलूप नाही लावणार म्हणून. तुम्ही बी तर बाहेरच होते. तुम्ही बी वेळेवर आले काय जेवण करायला? मला माहित होतं काय घरी कोण आहे कोण नाही. मी तर तयारी करून सगळ्यात पहिलेच चालली गेली. मग दरवाजा लावून कुलूप लावून येणं तुमचं काम नव्हतं काय? तुमचंही काम होतं, तुमच्या आईचंही काम होतं, तुमच्या बहिणीचंही काम होतं. वाऱ्यावर सोडून दिलं घर मी तिकडे गेली तर. एवढा महागाचे भांडे घेणं होऊन राहिले का आपल्याला आता? सोनं किती महाग होऊन राहिलं. एक पैसा जमा करून गाठी केली होती. घेऊन जायचं आता मला गाठी. थांब बरं आईले फोन लावतो आणि बोलावतो मी इथं. हॅलो, हा सुनील बोल. आई तुम्ही जेवण करायला तिकडे आले दादाच्या घरी, तो कुलूप नाही लावला काय घराले? नाही कुलूप तर नाही लावलं. काऊन काय झालं? कुत्रे घुसले होते काय घरात? घरात कुत्रे नाही घुसले, पण घरात चोरी झाली म्हटलं. रुपाची गाठी गायब आहे, सोन्याची गाठी. काय बोलतो रे, मजाक करून राहिला काय? आज मी तिकडे नाही आहे तर तुले झोपणे लागून राहिली वाटते, म्हणून तू मजाक करून राहिला. झोपू दे ना मले, झोपू दे, तू ये झोप. कायले एवढ्या रात्री फोन करून झोप खराब करून राहिला? झोप ना. आई मी मजाक नाही करून राहिलो, खरंच सांगतो. आम्ही आलो तेव्हा दरवाजा उघडाच होता आणि माहित नाही कुत्रे घुसले मांजरी घुसले, पण म्हटलं चोरी झाली माझ्या घरात. आपल्या घरात चोरी झाली. रुपाचे भांडे पूर्ण काढून ठेवले टेबलावर. सगळे भांडे आहे, फक्त गाठीच गायब झाली त्याच्यातली. गाठी नाही आहे. तुम्ही नक्की हुसकले होते काय भांडे जावाच्या पहिले? नाही रे, आम्ही कायले हुसकन, मला तर माहिती नाही रुपाचे भांडे कुठे ठेवते काय ठेवते. मला काहीच नाही भाई तिच्या भांड्याबद्दल. बरोबर नाही ठेवा काय तिनं? कुठे ठेवले होते भांडे तिनं रुपानं? कुठे ठेवून? कपाटात ठेवले होते भांडे. कपाटातून काय माहित कसे काय काढले भांडे, कोण होय ना काय हो, चोर होय का चोट्टी होय, माणूस होय का कोण होय ना काय नाही. आता कधी आला आणि कधी गेला काही सांगता नाही येत. पण पूर्ण भांडे असे टेबलावर काढून ठेवल्या. दोन्ही पर्स हुसकले तिनं, तर एकाही पर्समध्ये तिची गाठी नाही दिसून राहिली तिले. सगळे भांडे आहे, फक्त गाठीच गायब झाली तिची. म्हणून राहिलो तुम्ही नगी हुसकले होते काय का लेकरानं नगी हुसक वासक केलं? का लेकरांनी इकडे तिकडे लपून ठेवली गाठी तिची? नाही, लेकरं कायले हुसकन, लेकराला एवढं समजते काय? लेकरानं हात गीत नाही लावला तिच्या भांडेले. आम्ही आलो तेव्हा सगळं असतं बरोबर होतं घरात. काय म्हणते, सगळं सामान बरोबर असतं ठेवठाव करून आली होती नेहा. आई काय झालं? अहो रुपाची गाठी गेली म्हणते ना. कोण काय नेली तर चोरी झाली ना सुनीलच्या घरी. तो आपल्यालाच बोलून राहिला बापा, कुलूप नाही लावलं काय ना असं तसं. गाठी गेली म्हणते रुपाची. काय बोलता आई? काही बोलता काय? काही कायले बोलून राहिली. सुनीलचा फोन चालू आहे म्हटलं, मजाक करत काय तो एवढ्या रात्री? खरं चोरी झाली तिथं सुनीलच्या घरी. पाहिलं काय पूर्ण घरात? पाहिलं म्हणा रुपाले इकडे तिकडे कुठं असन तर. चांगल्यानं पाय म्हणा हुसक वासक करून. पलंगा खाली तिकडे खुर्च्या आहे, सोफा आहे, गद्द्या गिद्द्या खाली. हुसक वासक कर म्हणा चांगल्यानं. पाहूनच राहिली ना ते, इकडे तिकडे पाहणं चालूच आहे. हुसक वासक करूनच राहिली ते, पण गाठी काही दिसून नाही राहिली. कोण नेली ना काय नेली काय? आई तुमच्या भरोशावर घर सोडा, तर तुम्ही नाव लक्ष देत नाही बा घरावर. रुपा चालली गेली इकडे मंदाताईच्या घरी, तर कुलूप गिलूप लावून यायला पाहिजे ना. कोणाच्या भरोशावर घर खुलं ठेवलं होतं? मी तर घरी होतोही नाही. तुम्ही दोघीच जणी होते ना, आणि लेकरही बाहेरच होते खेळत. मग तुम्ही दोघी जणी होते, तो कुलूप गिलूप लावून येवायला पाहिजे. एवढं तर समजायला पाहिजे का तिकून येवायला उशीर होईन बा, जेवण करायला चाललो तर. बरं थांब 5 मिनिट थांब, येतो मी. नेहाले घेऊन येतो म्हटलं. बरं ये मग लवकर ये इकडे. खरंच सांगतो, पण आता झोपाचा टाइम झाला होता. एवढं दिमाग खराब होऊन राहिलं ना तुमच्यानं, खरंच सांगून राहिलो. आता तुझ्या जागावर जर कोणी राहिली असती ना आता तर लय बोललो असतो मी. पण आता तू आई होय, माई माय होय, म्हणून जास्त काही बोलू नाही शकत. ये लवकर, ठेवतो फोन. बरं येतो. काय झालं नेहा?
वहिनी चोरी झाली, चोरी. सुनील भाऊच्या घरी चोरी झाली. गाठी गाय पाय म्हणते वहिनीची. काय नेहा काही मजा करून राहिली. चोरी आहे ना गावात. हा काहीतरी बोलता. नाही खरंच सांगतो ना, खरंच चोरी झाली. सुनीलच्या घरी फोन आला होता, किती जोरात जोरात बोलून राहिला तो. मायावरच राग काढून राहिला. तुमची गलती आहे, कुलूप नाही लावलं, दरवाजा नाही लावला, आम्हालाच बोलून राहिला तो, आमच्या दोघी जणीले. खरंच गाठी गाय पाय म्हणते. सगळं सामान आहे आणि सोन्याचे जे जे भांडे होते सगळे हुसक केले वाटते चोरानं. आणि फक्त गाठी नेली म्हणते, बाकी भांडे जसचे तसेच आहे. काय आई, कोण येणार आहे चोरी करायला? गावातले लोक चोरी करते काय? नाही तर होऊ शकते बापूची मजाक गिजाक करत असन तुमच्या दोघी संग. नाही ना वहिनी, मजाक नाही करून राहिला सुनील. मजाक करण काय, आम्ही तर मस्त सन्न झोपलो होतो. मला तर मस्त झोप लागली होती, तर हुसक वासक करून राहिली म्हणते वहिनी तिकडे सामान सुमान. पूर्ण घर ढूंढून काढलं म्हणते, तर गाठी नाही भेटून राहिले. इथं ठेवलं असन बा, तिथं ठेवलं असन बा, सगळे भांडे आहे म्हणे ना, फक्त गाठीच काढली म्हणते. पण हे भांडे असे कसे कुठे ठेवते बापा? हे बरोबर नाही ठेवा काय सांभाळून भांडे? कपाटात ठेवले तर बरोबर सांभाळून ठेवायला पाहिजे ना. व्यवस्थित लपून, कोणाला दिसलं नाही पाहिजे अशा ठिकाणी. कोणाही समोर काढणं, कोणाही समोर ठेवणं असं करा लागते काय? जे ते त्याच्या समोर काढत बसते भांडे ते बी. म्हणूनच चोरी गेली असून तिची गाठी. नाव लपून लपून काम नाही करत ना ते. कोणाही समोर काढन, कोणाही समोर घालन, कोणाही समोर ठेवन, चाबी लावन, चाबी बी ठेवन तर समोरच ठेवते. असं नाही का लपून ठेवा म्हणून. पूर्ण देकारा करते ते गावातल्या लोकायले. म्हणूनच तिचे भांडे गेले असन चोरीले. म्हणूनच तिची गाठी गेली चोराले. नाही तर माझ्या घरात ये बरं म्हणा कशी चोरी होते तर मी बरोबर ठेवतो ना. कोणाला चाबी दिसू देत ना, कोणाला माझे भांडे दिसू देत. अशी दाखवतो का माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी भिकारीच आहे. अशी राहतो म्हटलं मी, लोकायला दाखवत नाही घुमत. हायच ते तशी. लय दाखवत राहे गाठी गाठी गाठी. मग गेली असन तिची गाठी. मंदा, तू काय मॅटर साईडले ठेवतं काय? तू या विषय तू बाजूले ठेव. सध्या आपल्याला आता तिथं जाणं आहे. तुझे भांडे आहे ना व्यवस्थित? तू हुशार आहे, बरं ठीक आहे. पण आता आपल्याला आपली गरज आहे ना त्याले, मग तिथं चाल. त्याले पाहू. ते परेशान असं आता एक तर त्याची गाठी गेली तर. तिथं जाणं आपलं काम आहे. चाल आता. आणि लेकर झोपल्या इथं तर लेकराले कोणी नेत नाही घरातून उचलून. झोपल्या इथे. आपण चाल. थोडा वेळ थांबू तिथं, आईले पाठवून देऊ इथं. मग अर्ध्या घंट्यानं पाठवून देऊ. लेकरं काही उठत नाही आणि भेव घेऊ कायचं आहे नाही तसं. एक काम कर, हे तालीच हे मी इकडे. कशी झोपली हो हे? सरळ झोपून दे ना तिले. झोपून देतो ना तिले, झोपून देतो. बरोबर टाकणं तिकडे पाहिनं भिंतीवर. भिंतीवर झोपली का काय तर ते बरोबर झोपून दे तिले पलंगावर. आणि त्याला घेऊन ये इकडच्या खोलीत. तिघही जण झोपते. तिघही जण एका पलंगावर. तोपर्यंत येतो आपण. बरं ठीक आहे ना वहिनी, त्याला आणून इकडे ठेवून देतो मी बेडवर. तिघही जण झोपते. चला मग आपण जाऊ तिकडे. बरं चला चला. जमला आता ह्या तिघाले झोपू द्या इथं. चला आपण. हो. अमाय शांताबाई लय वेळची आली काय? नाही आत्ताच आली मी. जमते माले. रुपाचा फोन आला मले. मावशी म्हणे असं झालं म्हणे, माझ्या घरी चोरी झाली, गाठी नेली म्हणे माई काढून. कोण नेली न काय नेली? तर मीच विचारात पडली बापा. मी म्हटलं एक 2 वाजेपर्यंत आपण घराच्या बाहेर राहतो. पण आजपर्यंत असं कधी झालं नाही ना. कधीच आपल्या गावात चोरी नाही झाली. पण आज कशी काय चोरी झाली गड्या? तेच तर. एकटा आहे आपलं लहानसं गाव. कोण नेऊ शकते, कोण काढू शकते गाठी? मलाच विचार पडला बापा आता. कोणावर भरोसा करावं ना कोणावर नाही तर. कोण चोरणार आहे? सगळेच तर चांगले आहे. पण मला हेच नाही समजून राहिलं का गाठी काढली तर काढली, कोण काढली? कायले कोणाचे भांडे काढायला पाहिजे? कायले कोणाचं मन दुखवायला पाहिजे? एक तर सोनं झालं महागाचे भांडे. आता सोनं बनवणं नाही होत. आता महागाईचा जमाना आहे. आणि कायले गाठी काढले असून कोण व्हायचं? चोट्टेले समजते काय चांगलं काय न वांगलं काय? त्याले फक्त पैशाशी मतलब. आता गाठी काढली त्याईनं, आता पैसे नाही भेटणार काय त्याईले? भेटन ना शांताबाई. पण पैसे पाहिजे तर कमावा ना, कामाला जा ना आणि पैसे कमावा. मग असे कसे पैसे पाहिजे तर? किती पैसे पाहिजे तर? असे लूटमारी करून, चोरी करून, कोणाचे घरं फोडून, भांडे हुसक करून, अशानं काय म्हणते किती पैसे कमाई करन? आणि असे पैसे पुरण काय त्याले? किती दिवस खाईन चोरीचे पैसे? किती दिवस खाईन म्हटलं? काय माहित बापा, आता जिंदगीभर पुराचे राहिले काय तर तेवढे पैसे. चला अंदर जाऊन पाहू. रुपा फक्त गाठीच गेली काय? कुठे ठेवले होते तर भांडे? बरोबर नाही ठेवले होते काय तू? बरोबरच ठेवले होते मावशी. कपाटातच ठेवले होते. कपाटातून उजक वाजक करून तिकडल्या रूम मधून पर्स इकडच्या खोलीत आणलं. कोण होईना काय होईतं आणि ते उजक वाजक करून बरोबर मी गाठीच गायब केली.
अव तर बरोबर सांभाळून ठेवा लागते भांडे. कोणाच्या समोर ठेवा नाही लागत, कोणाला दाखवा नाही लागत. लपू लपू ठेवा लागते असे भांडे. अन तू साध्या मनानं कोणी आलं का त्याच्या समोर काढतं, त्याच्या समोर ठेवतं. असं करा लागते काय? सगळेचे मन सारखे नाही राहत. कोणाच्या पोटातलं सांगता येते काय कसं आहे काय आहे. कोणाच्या पोटात जाऊन पाहिलाय काय त्या? सगळे जण सारखे नाही राहत म्हटलं. कोणाला माहीत झालं असन आता रुपा घरी नाही आहे, फायदा उचलला पाहिजे. बरोबर घरात आले असन लपून, आता एक आहे का दोन आहे का 4-5 जण आहे काढणारे. बरोबर टपून असन ते, ज्यायले माहीत राहते ना ते बरोबर काढते म्हटलं. कोणीवाले माहीत असन त्याचंच काम होय. आणि जर चोरगिरा आले असते ना तर पूर्ण सामान फेकफाक राहिलं असतं तुझ्या घरात. हे चोराचं काम नाही होय म्हटलं. हे एखाद्या व्यक्तीचं काम होय. बाई असन नाही तर माणूस असन, ज्याले तुझ्या घरातलं सगळं माहीत आहे, चुलीपासून तर घरादाराचं सगळं माहीत आहे म्हटलं त्याले. तुझ्या घरातला एक एक कोणा माहीत आहे ना त्याचंच काम होय म्हटलं हे. कोणी एकदम जवळचंच होय काढणारं. हो ना मावशी, सांग आता काय करा? पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे का काय करायला पाहिजे आता? सांगा तुम्ही. लावू काय मी पोलिसाले फोन? आत्ता बोलावतो. हो ना गड्या, कसे असून गड्या काढणारे? नाव लाज नाही वाटत बापा? लाजा शर्मा आहे का नाही आहे तर कायले काढायला पाहिजे? कायले कोणाचं मन दुखवा? ना मावशी, एवढी मोठी गाठी, माय मन किती दुखून राहिलं. एकदा आमच्या नातं सोनं बनवणं होते नाही होत. एक तर महागाई एवढी वाढली. आपण काय ड्युटी पाण्यावर आहे काय? आता सोनं बनवणं होईल. थोडं थोडं 1-1 ग्राम, अर्धा ग्राम करून एवढी मोठी गाठी बनवली मी ना. 9 ग्रामची गाठी होती माई. 10 ग्रामले फक्त 1 ग्राम कमी. 5 ग्रामचं पेंडल बनवलं थोडे थोडे पैसे जमा करून. अन मनी बनवल्या. एक काय ना गाठी नाही होत मावशी. थोडे थोडे पैसे जमा केले आम्ही दोघाही जणांना आणि तेव्हा गाठी बनवली. कधी वावराचे पैसे, कधी याचे पैसे, त्याचे पैसे. पण आईले तर समजायला पाहिजे. आई, कुलूप लावून नाही जाता आलं काय? बरं जाऊ दे, आता काय करतं. नेणाऱ्याने तर नेली गाठी, कितीक दिवस खाईन तो. काय भलं होईन काय? कुठं ना कुठं काढून देईन तो, आणि कुठं ना कुठं निघून जाईन त्याचे पैसे. तर राहू दे, पस्तावू काही नको. पस्तावून काही गाठी वापस येणार नाही. तर मी काय म्हणतो, आता मायानं नुकसान झालं ना तर मी तुझी भरपाई करून देईन. दिवाळीत नापिकीचे पैसे येते, पैसे आले म्हणजे पेंडल बनवून देतो. 5 ग्रामचं पेंडल होतं ना, पेंडल बनवून देतो. आणि मग मनी 1-1 ग्राम, अर्धा ग्राम अशा मग मनी बनवून घेऊ. आई, नापिकीचे पैसे येते असे किती येते म्हटलं? लाखानं येऊन राहिले काय पैसे? आता 2-3 ग्राम सोनं घेशील तर 50,000चं होते म्हटलं, 50-55 हजाराचं. आता मागं 8 दिवसाचीच गोष्ट होय. ह्याच महिन्यातली गोष्ट होय. माझ्या मित्रानं अंगठी बनवली 3.5 ग्रामची. तर कितीची झाली अंगठी? 3.5 ग्राम 55,000. आणि आता तेव्हा ते पेंडल काय कितीच झालं होतं? 45,000 काय बनवलं होतं आम्ही 5 ग्रामचं पेंडल. तर तेव्हा सोनंही स्वस्त होतं ना. तेच तर मग मावशी. म्हणजे 50,000 बी नाही लागले होते आम्हाला 5 ग्रामचं पेंडल बनवाले. आणि आता पेंडल होईन काय? 5 ग्रामचं पेंडल घेतो म्हटलं तर आता 3.5 ग्राम 55,000 होते. तर मग 5 ग्रामचं कितीचं होईन? म्हणजे 80-90 हजार रुपये पेंडललेच लागन. आणि मनी मग आता मनी पहिले 7,000, 8,000, 9,000, आता 14, 15. किती महाग आहे. 18, 19 दिवसांदिवस भावच वाढून राहिले. बरं जाऊ दे, आता गेली तर गेली गाठी. नेहाले नको बोलू आणि मलाही नको बोलू. आमच्यानं झाली ना तुझ्या घरात चोरी तर मी करून देईन भरपाई. दिवाळीपर्यंत करून देतो मी. PM किसानचे पैसे येते 2,000 दर महिन्याले, ते 2-2 हजार जमा करतो मी. एका वर्षात किती होईल? 24,000 ते होऊन जाते. आणि काही माझे पगार येते 1500 बुड्ढा पेन्शन. तर ते पैसे जोडजाड करून म्हणजे जेवढं होईल तेवढं करून देईन धीरे धीरे. मग 2 वर्ष लागो का 3 वर्ष लागो, पण तू करून देईन मी. पाहू मग सुनील, उद्या पाहू म्हटलं, लावू शोध. जाऊ तर नाही देऊ म्हणा असंच. एवढ्या महागाची गाठी आहे, काय फुकात जाऊ देशील काय? पाहू आपण काही ना काही उपाय काढू. मावशी, पण गावातला असन तर भेटन, बाहेर गावचा असन तर मग कोणाला पकडतं काय करतं? आणि असं आहे नाही का CCTV कॅमेरा असन बा आपल्या गावात म्हणून? एकही कॅमेरा नाही आहे कोणाच्या घरी, नाही तर माहीत राहते कोण येते कोण जाते. कॅमेरा नाही आहे ना आपल्या गावात. हो रे, तेही आहे. पहा मग मित्रांनो, आईच्या ना नेहाच्या ना आज घरात चोरी झाली, रुपाची गाठी गेली. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.